नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील 102 ग्रामपंचायतची रणधुमाळी काही दिवसांवरती सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेतोय. आजच्या व्हिडिओमध्ये फलटण शहरालगत असलेली एक महत्वपूर्ण ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सस्तेवाडी तालुका फलटण या ग्रामपंचायतीचा आपण आढावा घेणार आहोत. सस्तेवाडी ग्रामपंचायतची सदस्य संख्या ही 11 आहे. यामध्ये जवळपास 3400 मतदान या ठिकाणी आहे. गतवेळी या ग्रामपंचायत मध्ये 2 राजे गटांमध्ये समोरासमोर सामना झाला होता आणि दोनही राजे गटांना 5-5 जागा मिळाल्या होत्या, तर एक अपक्ष या ठिकाणी विजय झाला होता. अर्थातच या अपक्षाला मोठ्या प्रमाणावरती महत्व प्राप्त झालं होतं आणि दोन्ही गटांनी आपल्याकडे खेचण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. गेल्या 5 वर्षांमध्ये या गावामध्ये बरेच पुलाखालून पाणी वाहून गेलेले आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची निर्णायक ताकद वाढलेली आहे. सध्या ग्रामपंचायतसाठी सर्वसाधारण असे आरक्षण निघाल्यामुळे अनेक इच्छुकांनी आता मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. या गावामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने शिवसेना राजे गट, त्याबरोबरच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा 3 पक्षांचं प्राबल्य आहे. प्रामुख्याने या ठिकाणी प्रत्येक निवडणूक अतिशय चुरशीची होत असते. यामध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेना राजे गटाचे नेतृत्व प्रामुख्याने सतीश सस्ते, दादा चव्हाण, त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय कदम हे या ठिकाणी करीत आहेत. तर भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर सुनील सस्ते, त्याबरोबरच आत्माराम सस्ते, अक्षय सस्ते आदी नेते मंडळी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत आहेत. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नेते आणि फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक शेठ सस्ते हे या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. त्याचबरोबर सस्तेवाडी या गावच्या विकास सोसायटीवरती प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. 13 संचालक मंडळ असलेल्या या सोसायटीवरती बहुतांश सदस्य अगदी बहुमत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आहे, तर कमी प्रमाणातले सदस्य हे राजे गट शिवसेनेचे आहेत. सध्या गेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी नुकतीच संपन्न झाली आणि अतिशय काटेकी टक्कर या गावामध्ये पाहायला मिळाली. जेमतेम 20 ते 25 मतांचं मताधिक्य या गावामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले होते, ते पंचायत समितीला. तर जिल्हा परिषदला या ठिकाणी ज्या रुपालताई सरगर आहेत त्यांना या ठिकाणी मताधिक्य मिळालं असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या संभाव्य जे इच्छुक आहेत सरपंच पदासाठी यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळे अनेक जण सरपंच पदासाठी या ठिकाणी इच्छुक असल्यामुळे या गावामध्ये दुरंगी तिरंगी की चौरंगी सरपंच पदासाठी लढत होणार याबाबत आता चर्चा आतापासूनच रंगू लागल्या आहेत. सरपंच पदाचा जर विचार केला तर सध्या सरपंच पदासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी अक्षय सस्ते, त्याचबरोबर संजय सस्ते, सागर सस्ते, त्याबरोबरच माजी उपसरपंच सुनील वाबळे, बापूराव शिरतोडे, त्याबरोबरच विशाल सस्ते, अशोक चव्हाण, मयूर कदम आदी दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी थेट सरपंच पदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. एकंदरीतच फलटण शहरालगत असलेल्या सस्तेवाडी या ग्रामपंचायतची निवडणूक आता काटेकी टक्कर होणार का? कारण दोनही तुल्यबळ गट या गावामध्ये तयार झालेले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि या ठिकाणी शिवसेना राजे गट यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही भूमिका अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. एकंदरीतच या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अगदी जवळपास समांतर मध्ये पडल्यामुळे सरपंच पदालाही तुल्यबळ उमेदवार समोरासमोर येणार का आणि
तसे झालं तर या ठिकाणी काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत. तुम्हाला काय वाटतं, सस्तेवाडी ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी कोण कोण रिंगणात उतरतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.